सबस्क्राईब करा सत्यमेव जयते चॅनलला नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। नमस्कार, माझं नाव आहे समेज आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। बघा, आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहे लाडकी बहीण योजनेबद्दल खूप महत्त्वाची अशी अपडेट दिलेली आहे। तर दोन महत्त्वाच्या अपडेट आज आपण बघूया। बघा, त्यांनी जे आहे असं म्हटलं आहे की 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार म्हणजे देणारच। बघा, लाडकीला 2100 रुपये देणारच, आश्वासन पूर्ण करणार, जे बोलतो ते पूर्ण करणारच एकनाथ शिंदे। बघा, त्यांनी जे आहे आज पत्रकार परिषद घेतली, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवतो की एकनाथ शिंदे साहेब यांनी काय म्हटलं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, कारण त्यांना पण कळू द्या की महिलांसाठी खूपच महत्त्वाची अशी अपडेट आली आहे। बघा, तुम्हाला आठवण असेल ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लॉन्च केली होती आणि तेव्हापासूनच जे आहे तुम्ही जसे जसे सरकारला जे आहे बळकट करणार, तुम्हाला जे आहे पैसे वाढत जाणार, असं एकनाथ शिंदे साहेब आपल्या भाषणात नेहमीच म्हणत होते। तर आता जे आहे फुल बहुमतचं सरकार आहे आणि तुम्हाला 1500 रुपये मिळत आहे, पण काळजी करू नका, तुम्हाला 2100 रुपये मिळेल, असं एकनाथ शिंदे यांनी जे आहे म्हटलं आहे। तो व्हिडिओ सुद्धा दाखवतो, परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाचं जे आहे एक अपडेट बघा, आपण बघूया की बऱ्याचशा जे आहे महिलांना जे आहे लाडकी बहीण योजनेबद्दल जे आहे 1500 रुपये जे आहे मिळत नाही आहे। होय, बरेचसे जे आहे लाभार्थींना फक्त 500 रुपये जे आहे जमा झाला आहे। त्यांनी स्वतः आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगितलं आहे की सर, आम्हाला 1500 रुपये मिळत नाही आहे, फक्त 500 रुपये का बरं मिळत आहे। तर त्याबद्दल बघा, आपण बघूया। पण 500 रुपये मिळण्याचं कारण म्हणजे ज्या महिलांच्या नावे शेती आहे आणि ज्यांना जे आहे पीएम किसान योजनेचे पैसे मिळते 1000 रुपये, तर महाराष्ट्राने जे सरकारकडून जे आहे लाडकी बहीण योजनेबद्दल जे आहे जे 500 रुपये मिळत आहे, तर बघा 1000 रुपये जे आहे पीएम किसान योजनेचे मिळेल आणि 500 रुपये जे आहे लाडक्या बहीण योजनेचे, म्हणजे असे टोटल तुम्हाला याच्या पुढे जे आहे 1500 रुपये मिळत राहणार। कारण जेव्हा ही योजना लॉन्च केली होती तेव्हा जे आहे सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे एक तर केंद्र सरकारचे 1000 रुपये किंवा महाराष्ट्र सरकारचे 500 रुपये असे 1500 रुपये देऊ, किंवा जास्तीत जास्त जे आहे तुम्हाला 1500 रुपयेच कसे मिळतील यांचं जे आहे यांनी प्राधान्य केलं होतं जेव्हा ही योजना लॉन्च झाली होती। तर तुम्हाला 500 रुपये मिळत राहणार याच्या पुढे, इतकं सिद्ध झालं आहे। कारण खूप सारे जे आहे शेतकऱ्यांनी जे फॉर्म भरले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत, त्या महिलांना जे आहे 500 रुपये आले, तर याच्या पुढे तुम्हाला 500 रुपये मिळत राहणार। तर बघा, त्याच्यानंतर जे आहे एकनाथ शिंदेने जे आहे आश्वासन पूर्ण करू असं सांगितलेलं आहे आणि लाडकीला देणार 2100 रुपये एकनाथ शिंदे साहेब। त्याच्यानंतर जे आहे 500, बघा लाडकीच्या बहिणीला 500 रुपयेच मिळणार, लाडकीच्या बहिणीला 500 रुपये येत राहणार। कारण का तर हे पीएम किसान योजनेचे पैसे जे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला असे 2500 रुपये होते, म्हणून जे आहे तुम्हाला 1500 रुपये कशी मिळेल, याच्यामुळे तुम्हाला जे आहे याच्यात तुमचं नाव कमी केलं नाही, परंतु जे 500 रुपये मात्र मिळणार। त्याच्यानंतर तर बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल। तर चला बघूया। योजना ही आम्ही 1500 रुपयाने सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणीने वाढवली, सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन। त्यामुळे विरोधकांना काय, विरोधकांनी सुधारावा, महाराष्ट्रातले त्यांना विरोधी पक्ष नेता बनणे इतकं पण संख्याबळ नाही दिलं, लँडस्लाइड मॅन्डेट दिले आम्हाला, पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे। आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो, प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारा सरकार नाही। तर आशा करतो मी सांगितलेली माहिती तुम्हाला कळली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा, कारण आपल्या चॅनलवर मी नेहमीच अशी अपडेट घेऊन येत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात, खूप खूप धन्यवाद।